नमस्कार मित्रांनो, आपल्या बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण या ECMWFच्या मॉडेलनुसार महाराष्ट्रातला पाऊस समजून घेऊ. मित्रांनो, हा जो ग्रीन कलर तुम्हाला दिसत आहे, अ, आज अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या पावसाच्या नोंदी या मॉडेलकडून आपल्याला मिळत आहे. जर अंतर्गत महाराष्ट्र म्हणजे नेमका कुठला भाग हाही तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सर्व तालुके, अगदी अ, पैठण असेल, गंगापूर असेल, वैजापूर असेल, कन्नड असेल, सिल्लोड असेल, या भागात चांगल्या पावसाच्या नोंदी होताना आपल्याला दिसतील. त्याचबरोबर अहिल्यानगरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी होताना दिसतील. जालना जिल्ह्यात मित्रांनो, जो उत्तर भाग आहे जालना जिल्ह्याचा, गोदावरी नदीच्या उत्तरेकडील भागात चांगल्या पावसाच्या नोंदी होतील. त्याचबरोबर परतूर आहे, मंठा आहे, परभणी, नांदेड, हिंगोली इकडे सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता या मॉडेलकडून आपल्याला आज प्राप्त झालेली आहे. आज आणि उद्या 7 आणि 8 तारखेला. त्याचबरोबर मित्रांनो, दक्षिणकडे सोलापूर, धाराशिव, लातूर या भागामध्ये थोडासा पावसाने वड दिलेली, अद्यापही वड दिलेली आहे. या 2 दिवसात जर इकडं मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला नाही, तर मित्रांनो आपल्याला दीर्घखंडाचा सामना करावा लागत आहे. साधारणतः 8 तारखेपासून 8 जुलै ते 25 जुलैपर्यंत खंडाचा कालावधी राहण्याची शक्यता आहे. 20 जुलैनंतर या ॲक्टिव्हिटीज परत वाढत आहेत आणि त्याचा परिणाम 25 जुलैपासून आपल्याला दिसून येईल. म्हणून साधारणतः 25 जुलैपर्यंत खंडाचा सामना आपल्याला निश्चित करावा लागेल. तुम्ही म्हणताल आमच्याकडे तर पाऊसच नाही, दक्षिण महाराष्ट्रात आणि खंड कसला. ऑलरेडीच पाऊस आपल्याकडे नाही, त्यात हाही पाऊस आपल्याकडे जर नाही आला अजून उद्या, तर आपण या जुलैपर्यंत, जून आणि जुलैच्या पावसापासून आपण कम्प्लिटली सुटलेलो आहोत असं गृहीत धरायचं. आणि आपण सातत्याने स्टार्टिंगला सांगितलेलं आहे, प्रशांत महासागरातल्या अल निनोचा प्रभाव हा कोणी किती नाही म्हटलं, तो मराठवाड्यासारख्या विभागाला प्रकर्षाने जाणवतो. आणि मित्रांनो, तो जाणवत आहे. एकीकडं महाराष्ट्रात धोधो पाऊस पडत आहे पश्चिम घाटावर. मित्रांनो, पश्चिम घाटाची रचनाच अशी आहे, अरबी समुद्रातून निघाले बाष्पयुक्त ढग हे त्या ठिकाणी पडतात, त्यांना कोणी रोखू शकत नाही. रोखणारा तो पश्चिम घाट आहे आणि तो स्वतःच्या माथ्यावर हे सर्व रिचून घेतो आणि रिकामे झालेले ढग आपल्याकडे पाठवतो. त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडणे फार काही नवल नाही. त्याचे अंदाजही आपण दिले होते की यावर्षी पश्चिम घाटाकडे साईडला कोकणात, मुंबईला पूर परिस्थिती निर्माण होईल, कोकणात पूर परिस्थिती निर्माण होईल आणि ते होत आहे. अंतर्गत महाराष्ट्राचा खरा विषय आहे. कारण अंतर्गत महाराष्ट्रात जर पाऊस पडायचा असेल तर अरबी बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप होणे गरजेचे आहे. आणि ती लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो साधारणतः आपल्याला ऑगस्टमध्ये, जुलैपासून पुढे बनताना दिसत आहे. जुलैमध्ये इकडनं पाऊस येणार आहे आपल्याला अरबी समुद्रातून, आणि ऑगस्टमध्ये मित्रांनो आपल्याला बंगालच्या उपसागरातून पाऊस येण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट नंतर चांगल्या लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरात डेव्हलप होतील. आपण पाठीमागे सांगितलं होतं की अल निनोच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात 20% लो प्रेशरची कमी शक्यता आहे. म्हणजे 20% ज्याही लो प्रेशर सिस्टीम येणार आहेत त्यात 20%ची घट ही यावर्षी आहे. त्यामुळे निश्चित आपल्याला दक्षिण महाराष्ट्राला, नुसतं दक्षिण महाराष्ट्र नाही मित्रांनो, यामध्ये सोलापूरला लागून असलेला विजापूरचा भाग आहे, तेलंगणाचा भाग आहे, या कर्नाटक, उत्तर कर्नाटकचा बहुतांश भाग आहे ज्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नाही. लक्षात घ्या. हे सर्व अंदाज पाहता निश्चित सावध राहा, सतर्क राहा, किंवा आपल्या शेती पिकाचं काय नियोजन करता येईल ते आपण करा. एवढंच सांगतो, थांबतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.